जय श्रीराम. आज आमच्या गावामध्ये 7 ते 8 वर्ष, 5 ते 6 वर्ष झाले आम्ही बलिदान मास एक सामाजिक दुखवटा म्हणून पाळतोय. आणि आमच्या गावातले सगळे तरुण आणि तरुणी, सगळे लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळे संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन सगळेजण इथे येऊन बलिदान मास म्हणजे एक बलिदान मास पाळत आहेत. कुणीतरी काहीतरी कोणतरी गोष्टीचा त्याग करते. आपल्या राजाला एवढं 30 दिवस अत्याचार झाले, त्यामुळे प्रत्येक जण या 30 दिवसामध्ये काही ना काही गोष्टींचा त्याग करून वेळात वेळ काढून रोज या बलिदान माससाठी संध्याकाळी 7:30 वाजता भैरवनाथ मंदिरामध्ये, टाकवे गावातल्या भैरवनाथ मंदिरामध्ये सगळे सगळे लहान मुलं ती मोठी मुलं सगळी उपस्थित असतात. आणि हिंदू धर्म हा आमच्या इथं आतापर्यंत आम्हाला जोपर्यंत आम्ही बलिदान मास येतोय, आम्हाला प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, रोजचे श्लोक, त्या श्लोकांचा अर्थ इथं आम्हाला सांगितला गेला. आणि त्या श्लोकांचा अर्थ आम्ही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी समजून घेतला. आणि हिंदू धर्म हा आमच्यासाठी एक पवित्र धर्म आहे. आणि तो धर्म कसा पाळायचा, टिकवायचा, या गोष्टी आम्ही आत्मसात करत आहे. आणि हळूहळू या गोष्टी आम्ही शिकून शेवटपर्यंत आम्ही पण शिकणार आणि आमच्या पुढची जी पिढी त्यांना पण शिकवणार. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदू राष्ट्रामध्ये जन्माला आलोय आणि हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. जय श्रीराम.